नाशिकमध्ये समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचा आज पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते लोकार्पण। पुण्यामध्ये उद्यापासून जड वाहनांना नो एंट्री। पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी पोलिसांचा निर्णय। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कल्याण तळोजा मेट्रो मार्गाचं भूमिपूजन। डोंबिवली मार्गे हा मेट्रो मार्ग जाणार आहे, त्यामुळे कल्याण डोंबिवली त्याच्या बाजूच्या 27 गावांना याचा फायदा होणार आहे। 7 मार्चला कोकण रेल्वे मार्गावरती 3 तासांचा मेगा ब्लॉक। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मुर्डेश्वर ते सेनापुरा या दरम्यान 12 ते 3 च्या दरम्यान मेगा ब्लॉक। कुर्ला सीएसएमटी 5व्या-6व्या मार्गिकेसाठी भूसंपादन। प्रवाशांची वाढती गर्दी आणि एक्सप्रेसमुळे लोकलच्या वेळापत्रकावरती परिणाम होत असल्यानं 5वी आणि 6वी मार्गिका सुरू करण्यासाठी हालचालींना वेग। फेब्रुवारी महिन्यामध्ये पुणे रेल्वे स्टेशनवरती 22,000हून अधिक फुकट्या प्रवाशांवरती दंडात्मक कारवाई। विना तिकीट प्रवास करणाऱ्यांकडून दररोज सरासरी 6 लाखांच्या दंडाची रक्कम वसूल। राज्यावरती पुन्हा एकदा अवकाळीचं संकट। विदर्भ मराठवाड्यामध्ये पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। रब्बी पिकांना फटका बसणार। नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आजचा 8वा दिवस। याआधी झालेल्या 5 बैठका निष्फळ ठरल्यानं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर शेतकऱ्यांनी काढली रात्र। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज वाशिमच्या दौऱ्यावर। शेतकरी प्रशिक्षण केंद्राचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती। मुक्ताईनगर तालुक्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेचं आयोजन। आजपासून प्रकाश आंबेडकर महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी सभा घेणार। भंडाऱ्यातील साकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांची पहिली सभा। शरद पवारांच्या सभेनंतर अजित पवारांची आज मंचरमध्ये प्रत्युत्तर सभा। शिरूर लोकसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोण याबद्दल भाष्य करण्याची शक्यता। राजन साळवींसह कुटुंबियांची आज दुपारी एसीबीची चौकशी। अंतरिम दिलासा देताना हायकोर्टाकडून चौकशीला सहकार्य करण्याचे निर्देश। अब की बार भाजप तडीपार। उद्धव ठाकरेंची घोषणा। तर भाजपच्या 400हून अधिक जागा येतील। 400हून अधिक जागा येतातच कशा ते पाहू। ठाकरेंचं मोदींना आव्हान। गेल्या 10 वर्षांमध्ये केवळ योजनांचं नामांतर। मोदींच्या भूलथापांना आम्ही बळी पडलो। आता जुमल्याची गॅरंटी। उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला। आमच्यासमोर मोदी किंवा भाजप नाही तर हुकुमशाही आहे। आम्ही भले विचारांनी वेगवेगळे असू पण देशाला वाचवण्यासाठी एकत्र। इंडिया आघाडीवरून उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 6 मार्चपर्यंत तेलंगणाच्या दौऱ्यावर। मोदींच्या हस्ते विविध विकास कामांचं लोकार्पण। नांदेड विमानतळावरती अल्पविश्रांतीच्या दरम्यान अशोक चव्हाण पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेणार भेट। नरेंद्र मोदींना भेटून त्यांचे आभार मानणार। नागपूरमध्ये आज भाजप युमोतर्फे नमो युवा राष्ट्रीय संमेलन होणार। नड्डांच्या ऐवजी स्मृती इराणी भाजप युमोच्या संमेलनाला संबोधित करणार। नागपूरमधील भाजपच्या राष्ट्रीय नमो युवा संमेलनामध्ये नवनीत राणा आणि रवी राणा हे दाम्पत्य देखील आपल्या समर्थकांसह सहभागी होणार। त्यामुळे राणा दाम्पत्य भाजपच्या वाटेवरती असलेल्या चर्चांना उधाण। वरळीमधील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा राहुल नार्वेकर आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश। आदित्य ठाकरेंचा आज ठाणे लोकसभा दौरा। आदित्य ठाकरे नवी मुंबईमध्ये 4 ठिकाणी सभा घेणार। उद्धव ठाकरेंचा आज मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये जनसंवाद दौरा। मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल, खोपोली आणि उरणमध्ये 3 सभा। लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या काँग्रेस उमेदवारांची उद्या मुंबईमध्ये बैठक। छाननी समिती उद्या सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार। लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यासाठी भाजपनं देशभरातील नागरिकांकडून मागवल्या सूचना। मुंबईमध्ये 15 मार्चपर्यंत 2 लाख सूचना गोळा करण्याचा भाजपचा निर्धार। मोदी फडणवीसांना हक्कानं सांगेन। रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये कमळ फुलणार। रत्नागिरीमधील मेळाव्यामध्ये गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा दावा। गोंदिया भंडारा या लोकसभेची जागा भाजपकडे येण्याची शक्यता। जागेसाठी भाजपचे विद्यमान खासदार सुनील मेंढे आणि माजी मंत्री डॉक्टर परिणय फुके आग्रही। रायगड लोकसभेची जागा आम्हाला मिळावी म्हणून आम्ही आग्रही। आमदार अनिकेत तटकरे यांची प्रतिक्रिया। भाजपला जशी लोकसभा महत्वाची तशी आम्हाला विधानसभा महत्वाची। आमदार बच्चू कडू यांचं वक्तव्य। माढा लोकसभा मतदारसंघावरती अजित पवार गटाचा दावा। भाजपच्या अडचणी वाढणार। आमच्यामध्ये बंडखोरी होणार नाही। रामराजे निंबाळकर यांची प्रतिक्रिया। नाशिकमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती संजय राऊत यांच्या उपस्थितीमध्ये बैठक। जळगाव लोकसभेची जागा आपल्याकडे घ्या। पदाधिकाऱ्यांची राऊतांकडे मागणी।
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महाविकास आघाडीची 6 आणि 7 मार्चला मुंबईमध्ये बैठक. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महाविकास आघाडीमध्ये अजूनही संभ्रम. शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट. आम्ही आमची ताकद असलेल्या जागांची माहिती महाविकास आघाडीकडे दिली. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची माहिती. तर आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहोत याबद्दल आम्हालाही संभ्रम. आंबेडकरांची माहिती. धाराशिव लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी भाजपचे नेते बसवराज पाटील इच्छुक. काही दिवसांपूर्वी बसवराज पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश. महाराष्ट्रामध्ये 48 खासदार आहेत, त्यांची चाचपणी करून उमेदवार ठरवतील. मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही पक्षांची आता बँक खात्यासाठी रस्सीखेच. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून व्यवहार होऊ नयेत यासाठी अजित पवारांच्या पक्षाचं बँकांना पत्र. आगामी 5 ते 6 दिवसांनंतर मराठा आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार. मनोज जरांगे यांची माहिती. राजकारण हा माझा मार्ग नाही. मी कोणत्याही प्रकारची निवडणूक लढणार नाही किंवा पक्ष काढणार नाही. मनोज जरांगे यांचं स्पष्टीकरण. माझा लढा आरक्षणाच्या मागणीसाठी, तो प्रश्न मिटवावा. मनोज जरांगे यांचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन. फडणवीस माझ्या नादी लागून चूक करत आहेत. जरांगेंची प्रतिक्रिया. 17 दिवस उपोषणाला बसलो. भुजबळांनी 9 दिवस उपोषणाला बसून दाखवावं. मनोज जरांगे यांचं मंत्री छगन भुजबळ यांना आव्हान. मनोज जरांगेंचं नाटक मराठा समाजालाही कळलं. येवला दौऱ्यावरती असताना मंत्री छगन भुजबळ यांची जरांगेंवरती टीका. ओबीसींनी न्याय हक्कासाठी एकत्र यावं. मंत्री छगन भुजबळ यांचं येवला दौऱ्यामध्ये आवाहन. शेवटपर्यंत फक्त ओबीसींसाठीच लढेल. भुजबळांचं वक्तव्य. जरांगेंची स्क्रिप्ट शरद पवारांची. जरांगे असेच बडबडत राहिले तर समाजच त्यांना जागा दाखवेल. आमदार प्रसाद लाड यांची जरांगेंवर टीका. मी म्हणजेच मराठा समाज असा काही लोकांचा भ्रम झालाय. राधाकृष्ण विखे पाटील यांची नाव न घेता जरांगेंवर टीका. शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्या नव्या पक्षाची घोषणा. समाजवादी गणराज्य पार्टी असं नव्या पक्षाचं नाव. उद्धव ठाकरेंची प्रमुख उपस्थिती. पक्षानं तिकीट नाकारल्यानं माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांची राजकारणातून निवृत्ती. राजकारणातून बाहेर पडत वैद्यकीय व्यवसायाकडे वळणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून आमच्याकडे वैद्यकीय मदतीची कामं होतात. खासदार सुप्रिया सुळे यांची माहिती. तर सातत्यानं नोकरी आणि वैद्यकीय मदतीच्या मागणीमध्ये वाढ. सुळेंची प्रतिक्रिया. खासदार सुप्रिया सुळे, भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील एका लग्न सोहळ्यामध्ये एकत्र. विवाह सोहळ्यामध्ये सुळे आणि पाटील यांच्यामध्ये चर्चा. बारामती लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान ही भेट झाल्यानं या भेटीला महत्त्व. खासदार सुप्रिया सुळेंनी बारामती दौऱ्यावरती असताना देसाई इस्टेट क्रीडा संकुलमध्ये सुरू असलेल्या खुल्या बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेत दिली भेट. यावेळी त्यांनी बॅडमिंटन खेळण्याचा लुटला आनंद. मुंबईच्या जिजामाता नगरमध्ये बिल्डरला काढणे दाखवा, नोटीस दाखवा. त्यासोबतच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे SRACOना आदेश. बिल्डर विना परवानगी झोपडी तोडतो कसा? नार्वेकरांचा सवाल. भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी. या प्रकरणामध्ये शिव पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तीच्या विरोधात तक्रार दाखल. डोंबिवलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते वातानुकूलित मच्छी मार्केटचं भूमिपूजन पार पडलं. डोंबिवलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कॅन्सर हॉस्पिटलचंही भूमिपूजन आणि मच्छी मार्केट करण्याच्या कामाचंही ऑनलाईन भूमिपूजन. आंबोलीमध्ये वनजमिनीच्या जागेमध्ये अनधिकृत बांधकाम झाल्याच्या मुद्द्यावरून ग्रामस्थांचं गेल्या 18 दिवसांपासून उपोषण. आंदोलक महिलांनी मंत्री दीपक केसरकर यांना घेराव घालत विचारला जाब. बारामती 1 नंबरवरती आहे. ती अजित पवारांच्या कामांमुळे आणि प्रशासनावरील पकड असल्यामुळे. अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया. कोल्हापूरच्या गडहिंग्लजमध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक आणि धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीमध्ये विविध विकास कामांचं लोकार्पण सोहळा संपन्न. यानंतर संजय मंडलिक आणि धनंजय महाडिक यांचा एकाच रथातून प्रवास. नांदेडच्या पाठोपाठ परभणीच्या पूर्णेमधील 94 गावात 94 उमेदवार उभे करणार. राजकीय कार्यक्रमांवरती बहिष्कार घालण्याचा मराठा समाजाचा निर्णय. छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये ड्रोन उडवण्यावरती बंदी. गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांचे आदेश. कोकणामध्ये एलियन सदृश्य चित्र कोरलेलं कातळ शिल्प आढळलं. 10,000 वर्षांपूर्वीचं कातळ शिल्प असल्याचा तज्ज्ञांचा दावा. पुण्यामध्ये 4,500 घरांसाठी म्हाडाची बुधवारी जाहिरात प्रसिद्ध होणार. यंदाच्या वर्षातील म्हाडाची ही पहिली सोडत असणार. आठवडाभरामध्ये आचारसंहिता लागू होणार असल्यानं केवळ अर्ज मागून नंतर सोडत काढली जाणार. मुंबईच्या मालाड मालवणी परिसरामध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन. भाजप आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काढला हिंदू जन आक्रोश मोर्चा.
हिंदू राष्ट्रामध्ये हिंदूंना मोर्चा काढण्यासाठी पोलिसांकडून 100 अटी शर्तींवरती परवानगी. भाजपचे आमदार नितेश राणे यांची माहिती. मोर्चा का काढावा लागला याची सर्वांना जाणीव. राणेंची प्रतिक्रिया. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वेंगुर्लेमध्ये ग्रामदैवत श्री देवी सातेरीच्या मंदिरामध्ये किरणोत्सव सोहळा. किरणोत्सव पाहण्यासाठी भाविकांची गर्दी. नाशिकच्या मनमाड शहरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये गजानन महाराजांचा प्रकट दिन साजरा. स्वर्गीय विनोद ललबानी यांच्या परिवाराकडून संत गजानन महाराजांच्या पालखीच्या मिरवणुकीचं आयोजन. अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिर परिसराचा कायापालट होणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते शिवमंदिर कॉरिडॉर प्रकल्पाचं भूमिपूजन. ठाण्यातल्या सुपरमॅक्स ब्लेडची कंपनी गेल्या 1.5 वर्षांपासून बंद. कंपनीमध्ये पगार मिळत नसल्यानं कर्मचारी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला. गोंदियामधल्या सौंदड गावामध्ये 2 दिवसीय जंगी शंकरपटाचं आयोजन. मध्य प्रदेशमधल्या छत्तीसगडसह महाराष्ट्रातील एकूण 130 बैलजोड्यांचा सहभाग. बीडमध्ये धनंजय मुंडे यांनी ठेवलेल्या क्रिकेट स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा समारंभ पार पडला. यावेळी युवराज सिंग आणि झहीर खान यांची उपस्थिती. दोघा चिमुकल्यांसह आईची गळफास घेऊन आत्महत्या. सोलापूर शहरातील सरवदे नगर येथील धक्कादायक घटना. दिवंगत अभिनेते आणि दिग्दर्शक सुहास भालेकर यांच्या स्वतःलाच रचित गेलो या पुस्तकाचं प्रकाशन. छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यामध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक. चकमकीमध्ये 10 लाख रुपये बक्षीस असलेला एक नक्षली ठार तर एक जवान शहीद. भाजपनं तिकीट दिल्याबद्दल हेमा मालिनींकडून आभार व्यक्त. मीराबाई ज्याप्रमाणे मथुरेमध्ये 15 वर्षे राहिली त्याप्रमाणे मी पण 15 वर्षे राहणार. हेमा मालिनी यांना विश्वास. हज यात्रेकरूंसाठी हज सुविधा ॲप लॉन्च. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याकडून दिल्लीमध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ॲप लॉन्च. अबुधाबीमधल्या BAPS या मंदिराला पहिल्याच दिवशी 65,000हून अधिक भाविकांनी दिली भेट. फ्लिपकार्टकडून भारतामध्ये UPI सेवा लॉन्च. यासाठी फ्लिपकार्टचा ॲक्सिस बँकेसोबत करार. ब्राझीलमध्ये फेसबुक आणि इंस्टाग्रामची पॅरेंट कंपनी मेटावर वापरावरती बंदी. साओ पॉलो न्यायालयाकडून आदेश. याच नावाची एक स्थानिक कंपनी ब्राझीलमध्ये असल्यामुळे कोर्टाचा निर्णय. गाझा पट्ट्यामध्ये मानवी दृष्टिकोनातून अमेरिका मदतीसाठी तयार. हवाई मार्गाने मदत सामुग्रीचं वाटप करा. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे लष्कराला आदेश. नौदलाच्या ताफ्यामध्ये नवी कोरी MH-60R सी हॉक हेलिकॉप्टर्स 6 मार्चला कोचीमध्ये शानदार समारंभामध्ये ताफ्यामध्ये सहभागी होणार. उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या स्पेशल नॅशनल पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये हडपसरचा चिंतामणी राऊत 3 सुवर्णपदक मिळवून अव्वल. गुजरातच्या जामनगरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री वेडिंग सोहळा पार पडला. या सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावरती व्हायरल. जळगावमध्ये महासांस्कृतिक महोत्सवामध्ये अभिनेत्री रिंकू राजगुरूचा पारा चांगला चढला. कार्यक्रमानंतर रिंकू माघारी परत असताना कोणाचा तरी धक्का लागल्यानं रिंकू संतापली. अभिनेत्री यामी गौतमचा आर्टिकल 370 हा चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवरती धुमाकूळ. 9व्या दिवशी 5,75,00,000ची कमाई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.